महत्त्वाची बातमी, विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात आज मतमोजणी सुरू झाली आहे। मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ, कोकण पदवीधर तसेच नाशिक शिक्षक मतदारसंघात आज ही मतमोजणी होईल। अनिल परब, निरंजन डावखरे, किरण शेलार यांच्यासह अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाई आपल्या सोबत आहेत। सर, मतमोजणीचा अखेर दिवस उजाडलेला आहे। 3 मतदारसंघांची मतमोजणी एकाच ठिकाणी पार पडते आहे। कशा पद्धतीचा विश्वास व्यक्त करताय? महाविकास आघाडीचा कशा पद्धतीचा विजयामध्ये होईल? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आम्ही 2 जागा इकडे लढतोय, मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक, आणि त्या दोन्ही जागा आम्ही 100% जिंकू याची आम्हाला खात्री आहे। मुंबई पदवीधर तर गेले 30 वर्षापासून आम्ही जिंकत आलेलो आहोत आणि त्यामुळे भरघोस मतांनी आम्ही अगदी काउंटिंग सुरू झाल्याच आम्ही आघाडी घेऊ आणि जिंकू अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे। मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैसे वाटण्यात आले असा एक आरोप त्यावेळी झालेला होता मतदानाच्या आधी। 4 जागांवरचा आपण निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने विजय मिळवणार आहोत? किती जागांचा तुम्हाला विश्वास आहे? तुम्हाला अगदी खरं सांगू तर मुंबई शिक्षक आणि मुंबई पदवीधर या 2 भागांचा मी मतदानापर्यंत अभ्यास केला, त्यामुळे मी त्या संदर्भात बोलू शकतो। कोकण पदवीधरमध्ये सुद्धा मतदार नोंदणी करत असताना मी अगदी सिंधुदुर्गपर्यंत 3 वेळा दौरा केला, पण नंतर ती सीट काँग्रेसला गेली आणि माझं लक्ष मुंबईवर असल्या कारणानं तिकडे मतदान कसं झालंय याची मला कल्पना नाही। तरी देखील मतदार नोंदणी ही महाविकास आघाडीची प्रचंड मोठ्या संख्येत होती, त्यामुळे कोकणची जागा सुद्धा आम्ही जिंकलो पाहिजे। आमचे पदाधिकारी कॉन्फिडंट आहेत, त्यामुळे अशी अपेक्षा आहे की महाविकास आघाडी 4 जागा जिंकेल। प्रोड्युसर आदिल सोबत कृष्णा सोनारडकर, TV9 मराठी, नवी मुंबई।